सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं कबूल केला गुन्हा। 100 जणांच्या पोलिसांच्या टीमनं आवळल्या मुसक्या। भुर्जी पाव खाल्ल्यानंतर जीपेनं केलेल्या पेमेंटमुळे ठावठिकाणा सापडला। हल्लेखोर मोहम्मद शहजाद बांगलादेशचा असल्यावरून राजकारण पेटलं। हे केंद्र सरकारचं अपयश, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर मातोश्रीवर बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का, नितेश राणेंचा पलटवार। ₹50,000 हल्लेखोरानं केला सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न। सूत्रांची माहिती, सगळ्या गेटवर सुरक्षा नसल्यामुळे सैफच्या बिल्डिंगला टार्गेट केल्याचा आरोपीचा कबुली जबाब। पहाटेच्या शपथविधीवेळी भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिला होता। धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट, तेव्हापासूनच दादांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र असल्याचा आरोप। मिटकरींनी दाखवलं आव्हाडांकडे बोट। आपण अभिमन्यू नाही तर अर्जुन, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंची खतखत बाहेर। ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप, तर मुंडेंबाबत उठलेलं वादळ भाषणातून थांबलं, अजित पवारांचं वक्तव्य। दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी। गोगावलेंचे कार्यकर्ते भडकले, तर शिंदेंच्या अचानक दरेगावच्या दौऱ्यामागेही नाराजीचं कारण असल्याची चर्चा। पुढच्या काळात वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा। संभाजीनगरमधल्या जन आक्रोश सभेत मनोज जरांगेंचा घणाघात। अंबादास दानवे, आनंदराज आंबेडकरांचाही मोर्चात समावेश। सूक्ष्म घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या, आपल्या विचारांना प्राधान्य द्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल। स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मराठमोळं स्वागत। प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात भीषण आग, आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश। पहिल्या खो-खो विश्वचषकावर महिलांच्या गटात भारतानं कोरलं नाव। नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारताची 78-40 अशी मात। मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खास सेलिब्रेशन। सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मासह दिग्गजांची उपस्थिती। संगीतमय कार्यक्रम, लेझर शोचंही आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।